नमस्कार, मी सुहास. आज मी खरं तर तुमच्यासमोर गोष्ट सांगायला उभा आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन नाही, पण सध्या कोरोनाने सगळ्या जगभरामध्ये एक दहशत पसरवली आहे, धुमाकूळ घातलेला आहे. महाराष्ट्रात सुद्धा ही संख्या म्हणजे कोरोनाग्रस्तांची संख्या ही 100 गाठली आहे. भारताचाही आकडा वाढतो आहे. अशा वेळी आपण ऐकतोय की काही लोक ही क्वारंटाईन होत आहेत, काही लोक आयसोलेशनमध्ये जात आहेत. आता क्वारंटाईन होणं आणि आयसोलेशनमध्ये जाणं खरं तर याचा सगळ्याचा धसका आपण घेतो आहोत. कारण मी आयसोलेशनमध्ये कसा जाऊ, किती दिवस राहणार मी इथे. आयसोलेशनमध्ये जाणं म्हणजे एकांतवासामध्ये जाण्यासारखं आहे. आणि मग हा एकांतवास माझ्या अंगावर तर येणार नाही ना. आणि या एकांतवासामध्ये मी कसं काय करायचं, मी एकटा कसा जगू. कारण मला तर सवय असते माणसांशी बोलल्याशिवाय मी जगूच शकत नाही, काम केल्याशिवाय मी राहू शकत नाही, फोन घेतल्याशिवाय माझं कामच पुढे जाऊ शकत नाही. ह्या सगळ्या सवयी या आपल्याला लागलेल्या आहेत. आणि अशा वेळी क्वारंटाईन होणं किंवा आयसोलेशनमध्ये जाणं हे म्हणजे महाभयंकर काहीतरी मोठं असल्यासारखं आपल्याला वाटायला लागलं आहे. आणि म्हणूनच जरी क्वारंटाईनमध्ये आपण असलो, आपण स्वतःला आता तुम्ही बघितलं आहे की राज्यामध्ये आपल्या संचारबंदी लागू झाली आहे. म्हणजे 2च दिवसापूर्वी आपण बघितलं ते म्हणजे कर्फ्यू आपण अनुभवली. आता संचारबंदी आहे, आता कर्फ्यूचं एक प्रकारे. आता आपण रस्त्यावर उतरायचं नाही आहे, आपल्या ऑफिसला जायचं नाही आहे, आपण घरामध्येच आपल्या राहायचं आहे. मग घरामध्ये आपल्याबरोबर आपलं कुटुंबही आहे. पण कुटुंबाबरोबर मी किती वेळ राहणार आहे, कारण मला सततची सवय लागली आहे ऑफिस घर हे सगळं करण्याची. मग आता मी घरामध्ये कसा वेळ घालवायचा, असे अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे राहिले. त्यामुळे या सगळ्या क्वारंटाईनचा आयसोलेशनचा आपण एक धसका घेतलेला आहे. आणि याच निमित्ताने मला एक गोष्ट सांगावीशी वाटते आणि ती सांगण्यासाठी खरं तर मी तुमच्यासमोर उभा आहे. आता तुम्ही खरं तर अँटॉव चेकॉव हे नाव ऐकलं असेल. हा अँटॉव चेकॉव हा खरं तर रशियन नाटककार होऊन गेला. अतिशय प्रसिद्ध असा हा नाटककार. यांनी एक गोष्ट लिहिली, यांनी एक कथा लिहिली. त्या कथेचं नाव आहे द बेट. द बेट म्हणजे आपण म्हणूयात ना, आपण म्हणतो ना मी पैज लावतो. पैज आपल्या मराठी भाषेमध्ये बोलायचं झालं तर पैज आपण ती कशावरही लावत असतो. अशा एका पैजेवरची ही गोष्ट आहे. याच्यामध्ये एक वृद्ध बँकर असतो. हा वृद्ध बँकर अतिशय श्रीमंत, प्रचंड पैसा असतो त्याच्याकडे. आणि एक दिवस तो आपल्या मित्रांना पार्टी देतो. त्याच्या घरी सगळे त्याचे मित्र जमतात. मित्र म्हणजे सगळे बुद्धिवादी, कोणी पत्रकार आहे, कोणी साहित्यिक आहे, कोणी प्रोफेसर आहे, कोणी उद्योगपती आहेत. असे सगळे बुद्धिवादी लोक हे त्याच्या पार्टीला जमा होतात. पार्टी रंगात येते आणि त्यांच्यामध्ये 2 गोष्टींवरनं चर्चा सुरू होते. मृत्यूदंड चांगला की जन्मठेप चांगली. आता अनेकांचे अनेक विचार येतात, अनेक तर्कवितर्क लढवले जातात. त्याच्यातनं एक गोष्ट समोर येते ती म्हणजे नाही, मृत्यूदंड ही एक अनैसर्गिक शिक्षा आहे आणि मृत्यूदंड नाहीच, म्हणजे मृत्यूदंड हा कुणालाही देता कामा नाही. हे सगळं तो वृद्ध बँकर ऐकत असतो. आणि नंतर तो म्हणतो की तुम्ही जे आत्ता सगळे तर्क मांडताय मृत्यूदंडाविषयी, तर हे तर्क मला तुमचे काही मान्य नाही आहेत. सगळेजण त्याच्याकडे अवाक होऊन बघतात, हा असं काय बोलतोय. तो म्हणतो अगदी बरोबर आहे. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की मृत्यूदंड असू देत किंवा जन्मठेप असू देत, या दोन्ही गोष्टी अनैसर्गिकच आहेत. पण माझ्यासमोर जर तुम्ही फक्त 2च चॉईस ठेवले, 2च पर्याय ठेवले की एक तर तुला मृत्यूदंड तरी निवडायचा आहे किंवा तुला जन्मठेप तरी निवडायची आहे, तर मी मृत्यूदंड निवडीन. याचं कारण त्यांनी असं सांगितलं की जन्मठेपेमध्ये मी कणाकणाने मरणार आहे. मी प्रत्येक दिवशी कुरतडत माझं आयुष्य जगणार आहे आणि माझं आयुष्य संपणार आहे. मग त्यापेक्षा मृत्यूदंडामध्ये तो जल्लाद येणार, एका खटक्यामध्ये माझं जीवन, माझा जो काही श्वास आहे तो उडून जाणार, मी मरणार. हे जे काही घडेल ते एका खटक्यामध्ये घडेल. हे असं टप्प्याटप्प्याने दररोज थोडं मरणं, त्यापेक्षा एका खटक्यामध्ये मरणं हे मला जास्त संयुक्तिक आणि मला पसंत वाटतं आहे. त्या पार्टीमध्ये एक तरुण असा वकील असतो. तो तरुण वकील म्हणतो त्याला सगळेजण विचारतात, अरे तू काहीच बोलला नाहीस, तू तुझं काही मत मांडलं नाहीस. तो म्हणतो माझंही मत असं आहे की या दोन्ही शिक्षा जर बघायला गेल्या तर थोडंसं अनैसर्गिकच आहेत, अशा शिक्षा कुणालाच होऊ नयेत, या मताचा मी आहे. पण जसं हे वृद्ध बँकर म्हणतायत की मला जर का 2 पर्याय ठेवले तर मी मृत्यूदंडाचा पर्याय स्वीकारीन, तसं मला जर का तुम्ही 2 पर्याय ठेवलेत तर मात्र मी जन्मठेपेचा पर्याय निवडीन. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की मी एकांतवासामध्ये राहणं पसंत करीन. याच्यावर असं तो जेव्हा बोलतो तरुण वकील, तेव्हा हा वृद्ध बँकर जो आहे तो त्याच्यावर उसळून असं म्हणतो, हे शक्यच नाही. एकांतवासामध्ये माणूस इतका काळ राहूच शकत नाही.
तर तो तरुण वकील म्हणतो, नाही हे मला तरी हे योग्य वाटतंय, किंवा मला जर का पर्याय निवडायला सांगितलं तर मी एकांतवासामध्ये राहू शकतो, मला जन्मठेपेची शिक्षा ही जास्त महत्त्वाची वाटू शकते. त्याच्यावर तो वृद्ध बँकर म्हणतो, ठीक आहे. आता कसं झालेलं असतं, आता पार्टी एका परमोच्च बिंदूवर पोचलेली असते. आता इथे दोघांमध्ये हे युद्ध सुरू होतं. आत्तापर्यंत 5-6 जण मिळून या सगळ्यावर चर्चा करत असतात, आता दोघांमधलं युद्ध सुरू होतं. तो वृद्ध बँकर त्या तरुण वकिलाला असं म्हणतो, मी तुला लाखो रुपये देतो, मी तुला 5 लाख रुपये देतो, पण तू 5 वर्ष एकांतवासामध्ये राहायचंस. तो तरुण वकील म्हणतो, मी तुमचं जे चॅलेंज आहे, तुमचं आव्हान जे आहे, तुमची ही जी पैज आहे, ही मी स्वीकारतो. फक्त माझे एक थोडासा याच्यामध्ये बदल करा. तुम्ही 5 वर्ष म्हणताय, मी 15 वर्ष एकांतवासामध्ये राहायला तयार आहे. तो वृद्ध बँकर पुन्हा चौताळतो, शक्यच नाही, अरे तू 5 वर्ष राहू शकणार नाहीस. तर तो म्हणतो, नाही मी राहू शकेन, फक्त तुम्ही तुमची अमाऊंट वाढवा. ही सगळी जी मी तुम्हाला कथा सांगतोय ही 1870मध्ये घडलेली आहे बरं का. म्हणजे अँटॉन चेखोवनी जी काही हे कथा लिहिलेली आहे ती 1870चा हा सगळा काळ आहे, आणि या काळामध्ये त्या बँकरने ही पार्टी दिलेली असते. तेव्हा तो बँकर म्हणतो, चल तुझं म्हणणं मला मान्य आहे, मी रक्कम वाढवतो, आणि तू 15 वर्ष बोलला आहेस, लक्षात ठेव. तो वकील म्हणतो, हो हो मी 15 वर्ष बोललो आहे, चल मी माझी रक्कम वाढवली. काय रक्कम आहे? ही रक्कम वाढता 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 अगदी 1 कोटीपर्यंत येऊन थांबते, आणि तिथे तो तरुण वकील म्हणतो, मी 15 वर्ष एकांतवासामध्ये राहायला तयार आहे. ठरतं. त्यांचा एक करारनामा तयार होतो, आणि या करारनाम्यावर अटी लिहिल्या जातात. म्हणजे या तारखेपासून ही आता हा एकांतवास सुरू होणार. ते बरोबर म्हणजे 1870मधला तो दिवस आहे. 1870 पासून 1885 पर्यंत, या दिवसापर्यंत, या वेळेपर्यंत तुझा एकांतवास चालू राहणार. तो तरुण वकील म्हणतो, मला मान्य आहे. तसे करार केले जातात. त्याच्यामध्ये अशी अट असते की तो जिथं राहील तिथं सगळी व्यवस्था, त्याला जे काही लागेल ती सगळी व्यवस्था ही तो वृद्ध बँकर पुरवेल. फक्त अट एकच, तो कुठल्याही माणसांना भेटणार नाही, तो माणसांच्या जगापासून लांब असेल, माणसाचा साधा आवाजसुद्धा त्याच्या कानी पडणार नाही. जेव्हा ही पैज ठरते तेव्हाच तो वृद्ध बँकर या तरुण वकिलाला म्हटलेला असतो की तू अजूनही विचार कर, पैसा महत्त्वाचा नाही आहे, तुझं जे काही महत्त्वाची आयुष्य आहे, तुझी जी महत्त्वाची वर्ष आहेत ती तू एकांतवासात घालवणार आहेस, तुझं स्वातंत्र्य तू एकांतवासात घालवणार आहेस, हे तुला परवडणारं नाही आहे. पण तरी तेव्हा त्या वकिलाने उत्तर दिलेलं असतं की नाही, मी माझं आयुष्य हे एकांतवासात 15 वर्ष काढू शकतो. पैजेप्रमाणे तो दिवस ठरला. तो एका त्याला अतिशय अशा निर्मनुष्य ठिकाणच्या एका जंगलामध्ये जे काही एक बंगला असतो त्या बंगल्यामध्ये त्याला ठेवलं जातं, आणि तो त्या बंगल्यामध्ये राहू लागतो. वर्ष 1.5 वर्ष तो काय करतो, तर तो मस्त खातो पितो, त्याला सगळी मुभा आहे, जे काही त्याला लागेल ते सगळं पुरवलं जाणार आहे. त्यामुळे पहिले 1-1.5 वर्ष तो खाण्यापिण्यावर मौज मजा करतो, त्याला पाहिजे तेवढं तो पितो, आराम करतो, खातो, विविध पदार्थ मागवतो आणि मजा करतो. वर्षामागून वर्ष जशी उलटत आहेत तसं खाण्यापिण्यावरनं याचा मूड सगळा येतो. त्याला तो व्हायोलिन अतिशय उत्तम वाजवत असतो, त्यामुळे तो मधनं व्हायोलिन वाजवायचाच, पण आता तो रेग्युलर व्हायोलिन वाजवायला लागतो. विविध वाद्य तो शिकायला लागतो, त्याच्यातनं वेगवेगळ्या धून्स तयार करायला लागतो. याच्यात तो त्याचं मन रमवतो. कधी तो स्वतःशी बोलतो, कधी तो आरडाओरडा करतो, कधी तो भांडतो, एकटाच. पण हे सगळं असं त्याचा एक नित्यक्रम हा चालू असतो, आणि वर्षामागून वर्ष ही उलटत असतात. 6 वर्ष झालेली असतात. 6 वर्षानंतर 7 वर्षानंतर साधारणतः त्याला इच्छा सुरू होते की आता आपण वाचन करूयात, आणि तो वेगवेगळ्या पद्धतीचं वाचायला लागतो. मग आपण अगदी म्हणूयात ना की जगाचा इतिहास, जगाच्या राजकारणाचा इतिहास, अशी सगळी तो पुस्तकं वाचायला लागतो. तिथनं तो वैद्यकीय पुस्तकं वाचायला लागतो, वैज्ञानिक पुस्तकं वाचायला लागतो. एवढंच नाही तर अगदी आध्यात्मिक पुस्तकं सुद्धा, प्रत्येक धर्माची वेगवेगळी पुस्तकं, तो मग बायबल असू देत, कुराण असू देत, मग गीता असू देत, ही सगळी पुस्तकं तो आपल्या वाचनामध्ये आणायला लागतो. हे करता करता 14 वर्ष पूर्ण होतात, आणि आता त्याच्या पैजेला फक्त 1 वर्ष राहिलेलं असतं. आणि इकडे वृद्ध बँकर जो आहे तो मात्र अस्वस्थ होतो. अरे वाटलं नव्हतं, पण हा जो वकील आहे, तरुण वकील आहे,
यांनी बोलता बोलता बघता बघता 14 वर्ष एकांतवासातली पूर्ण केली आहेत आणि आता त्याला चिंता लागते ती आता ह्याला पैजेप्रमाणे पैसे द्यावे लागतील. आता फक्त 15 वर्ष ती वेळ संपायला फक्त 24 तास शिल्लक राहिलेले असतात. इकडं वृद्ध बँकर अतिशय अस्वस्थ. याचं कारण असं आहे की या 15 वर्षाचा काळ जसा याचा एकांतवासात गेलेला असतो पण याचा वेगवेगळ्या याने ॲक्टिव्हिटीज करत घालवलेला असतो. पण इथं वृद्ध बँकर जो आहे तो शेअर मार्केटमध्ये त्याला लॉस होतो, त्याच्या उद्योगधंद्यामध्ये त्याला लॉस व्हायला लागतो, त्यामुळे त्याचा पैसा संपत आलेला असतो. त्याला आता असं वाटायला लागतं की 24 तासानंतर या तरुण माणसाला, या तरुण वकिलाला आता मला एवढे पैसे द्यावे लागणार, म्हणजे हा बाहेर आला की याला एवढा पैसा मिळणार, तो त्याचं आयुष्य सुरू करणार, तो लग्न करणार आणि चांगला गुण्यागोविंदाने तो नांदायला लागणार आणि मी ह्याला पैसा देऊन मी मात्र आता कंगाल होणार. या विचारांनी तो ते 24 तास अस्वस्थ होतो आणि त्याच्यात तो ठरवतो काही नाही. असंही 15 वर्ष हा एकांतवासात राहिल्यामुळे हा तसाही मनाने शरीराने अशक्त झालेला असेल. याला आपण मारूनच टाकूयात. म्हणजे काय होईल, एक तर तोही जाईल, पैजही आपली काही आपल्याला द्यावं लागणार नाही, आपला पैसाही वाचेल. अशी एक डोक्यात त्याची गोष्ट कल्पना येते आणि तो त्याच दिवशी रात्री जेव्हा दुसऱ्या 24 तासानंतर जेव्हा ही पैस संपणार असते त्याच्या आदल्या रात्री हा त्या बंगल्यामध्ये चोरवाटेने प्रवेश करतो आणि हा तरुण वकील मात्र शांत रात्री झोपलेला असतो. डोक्यावरनं पांघरून घेऊन हा बँकर तिथं जातो. त्याला मारण्यासाठी म्हणून तो जाणार तेवढ्यात त्याला एका टेबलावर चिठ्ठी दिसते. तो ती चिठ्ठी बघतो. ती चिठ्ठी या बँकरलाच उद्देशून लिहिलेली असते. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते इथेच. काय असतं त्या चिठ्ठीमध्ये, असं काय लिहिलेलं आहे त्या चिठ्ठीमध्ये की त्या चिठ्ठीतलं वाचून तो बँकर परत येतो. तर ती चिठ्ठी असते त्या बँकरच्या नावे. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की हे वृद्ध बँकरा, तुझे मी आभार मानतो कारण तू मला ही एकांतवासाची संधी दिलीस. या एकांतवासामुळे काय झालं तर माझं आयुष्य समृद्ध झालं. आयुष्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी मला मिळाली. आज मी स्वतःकडे माझ्या अंतर्मनामध्ये मी झाकून बघायला शिकलो. आत्तापर्यंत या जगातल्या रॅटरेसमध्ये मी धावत होतो. काय कुठे पळावं, कुठनं पैसा कमवावा याच्या मागे मी लागलेलो होतो. पण या एकांतवासाने मला एक आयुष्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी दिली. अत्यंत आनंददायी, अत्यंत समाधान मिळवून देणारी अशी ही दृष्टी मला लाभलेली आहे आणि याला निमित्त आहे तो फक्त तू आहेस. आणि त्यामुळे तुझा मला पैसा नको, जी अट ठरली आहे त्याप्रमाणे मला तुझे पैसे नको. आता फक्त मी वाट बघतोय की हे माझं समृद्ध आयुष्य घेऊन मी कधी या पृथ्वीला, या पृथ्वीवरच्या माणसांना मी कवटाळतोय असं मला झालेलं आहे. त्यामुळे हे बँकर, मी उद्या मुक्त होतोय आणि मला तुझा पैसाही नको आहे. ही चिठ्ठी घेऊन तो वृद्ध बँकर आपल्या घरी येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बंगल्याचा जो वॉचमन असतो, एक वॉचमन ठेवलेला असतो की हा खरंच त्या बंगल्यात एकटा राहतोय ना, त्याला कोणी भेटायला येत नाही आहे ना, असं सगळं अतिशय दुरून टिपत असणारा तो वॉचमन असतो. हा वॉचमन त्या वृद्ध बँकरकडे येतो आणि त्याला सांगतो की अहो, तो तरुण वकील जो आहे तो आज खिडकीतनं पळून गेला आहे. बँकरवर काहीच परिणाम होत नाही. तो हताश उभा राहतो. तो कुणाला काही कळवत नाही, कारण त्याला एक गोष्ट कळलेली असते की आपण पैसा असलो तरी आपण दरिद्री आहोत. पैसा असूनही माझ्याकडे काही नाही आहे. आणि हेच तात्पर्य आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आजचं आपलं आयुष्य जे इतकं धकाधकीचं झालेलं आहे, आपण रॅटरेसमध्ये स्वतःला झोकून देतोय, आपण पळतोय. आपण का पळतोय, आपण कुठल्या दिशेने पळतोय, आपण कशासाठी पळतोय, काहीच कळत नाही आहे. आणि म्हणूनच आज या कोरोना व्हायरसमुळे आपण ज्याला म्हणतो की मी आयसोलेशनमध्ये जाणार आहे, मी एकांतवासात मला जायला सांगितलं जात आहे, ही खरं तर जे काही ज्याला आपण म्हणतो की मला क्वारंटाईन केलं जाईल, या सगळ्याकडे जर आपण एक सकारात्मक दृष्टी ठेवून जर बघितलं, बरं किती काळ, तर काहीच दिवस आपल्याला स्वतःला क्वारंटाईन करून घ्यायचं आहे. काही दिवसांचा प्रश्न आहे, पण याच्याने 2 फायदे होणार आहेत. आणि त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा, जे कोरोना व्हायरसचं संकट आज आपल्यापाशी येऊ पाहत आहे ते थांबणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा. आणि दुसरा त्याहीपेक्षा महत्त्वाचा फायदा की जे आजपर्यंत
आपण दिशाहीन धावत होतो ते आज आपण आपल्याला जो काही वेळ मिळतोय त्याच्यामुळे आपण स्वतःच्या अंतर्मनामध्ये झाकून मी काय आहे, माझ्यामध्ये असं वेगळं काय आहे की जे केल्याने मी सुखी समाधानी राहू शकतो हे शोधण्याची, वेगवेगळं वाचनाची, वेगवेगळे म्युझिक्स ऐकण्याची, आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची, त्यांच्या अडीअडचणी, त्यांचे सुखदुःख समजून घेण्याची एक चांगली आयती संधी या कोरोना व्हायरसने आपल्यासमोर आणून ठेवली आहे. त्यामुळे या क्वारंटाईन होण्याकडे किंवा आयसोलेशन होण्याकडे आपण कसं बघावं, तर ही गोष्ट जी अँटिव चेकावची जी ही गोष्ट आहे, ही गोष्ट आपल्या डोक्यामध्ये प्रकाश टाकते आणि एक सकारात्मक दृष्टी याच्यातनं आपल्याला प्राप्त होते. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की कळवा आम्हाला. अशाच पुढच्या नवीन नवीन गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे.